आज दुपारी स्कूलमधून आल्याच माही झोपी गेली होती, कारण की थोडीशी सर्दी झाली होती आणि त्याच्यामुळेच तिचं अंग हातपाय वगैरे दुखत होते. तर म्हटलं चला तुम्ही तिघे सुद्धा हॉस्पिटलला जा. आवरून त्यांना पाठवलं आणि मी माझ्या कामाला लागले. आता बघा ना, बाहेर पडलेली चप्पल सुद्धा व्यवस्थित ठेवत नाही जिथल्या तिथं. ते सुद्धा आपणच ठेवायचं बरं का. येणाऱ्या जाणाऱ्यांना मग परत राग येतो की हे आपलं व्यवस्थित ठेवत नाही, ते त्यांच्या पायात येत राहतं. 3-4 दिवसानंतर कपडे वाळतात. म्हटलं चला घडी घालून ठेवून देऊया आणि लवकरच मी हे फर्निचर बनवून घेतलं आहे. आता कपाट वगैरे तर ते 4-5 दिवसात मला तयार करून देणार आहे. एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही बनवूनच घ्या, तर हो ताई, मी बनवूनच घेतला आहे, तर तयार करून आणून देणार आहेत ते मला. तर घरात दोरी बांधून कपडे वाळवावं लागतं बरं. तर चला, संध्याकाळी ना माही म्हणाली की मम्मा आपण बाहेरच जाऊया जेवायला. तर आम्ही बाहेरच गेलो होतो. मस्त इथं आम्हाला मसाला पापड ना सर्वांनाच आवडतो. इथं मसाला पापड खाल्ला, त्याच्यानंतर आम्ही रोटी आणि एक भाजी आणि राईस एवढंच मागवलं होतं. आणि दुर्वाला ना मी अशी तुकडे करून देत असते, म्हणजे तिच्या हाताने ती खाते. एवढंच आजच्या व्लॉगमध्ये. आवडलंच तर लाईक सबस्क्राईब करा. चला बाय.